हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि आजचा व्लॉग खूप असं छान आणि थोडासा आगळावेगळा व्लॉग शेअर केलेला आहे मी। जे आपलं किचन रुटीन आहे सकाळचं ते मी शेअर केलेलं आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते। आणि बघा सकाळी 7 ते 11:30 पर्यंत रुटीन आहे आणि 7 ते 11:30 पर्यंत माझं काय काय काम होतं ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करते आजच्या व्लॉगमध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल। आणि त्यात थोडासा माझा मध्ये ना अर्धा एक तास असंच गेला होता बरं का, थोडासा व्यायामात वगैरे, तर तो काय मी शेअर केलेला नाही। आणि उठल्याच्या नंतर आंघोळ वगैरे झाली आणि दादू कसं आहे आपला 9:30ला जातो, तर त्याचा डबा तयार करत आहे। दीदी आपली सकाळी 7:15ला गेली, कॉलेजला गेली आहे आणि तिला कसं आहे थोडा चिवडा वगैरे असतो तो ती घेऊन जात असते आणि तिला काही डबा वगैरे मी देत नाही। आणि मग तिच्यामुळे तिचं मला काही टेन्शन नाही, कारण ती 11:15 पर्यंत घरी येते दीदी आपली। आणि मग ती आल्याच्या नंतर मग ती जेवते, काही नाश्ता वगैरे थोडासा हलका फुलका ती घेऊन जाते सोबत। आणि मेन म्हणजे दादूच्या डब्याचं टेन्शन असतं मला। आणि सध्या मी काय केलेलं आहे, सकाळची क्लास बंद केलेला आहे, संध्याकाळी 2 बॅच घेते आणि त्यामुळे थोडंसं रिलॅक्स असते आणि त्यामुळे मी काय होतं थोडंसं उशिरा उठते। जे खरं आहे तेच मी आपल्या रुटीनमध्ये शेअर केलेलं आहे। आणि मी 6:30 ते 6:45 किंवा 7 पर्यंत उठून जाते आणि कारण मग मला रिलॅक्स असते। दीदी आपलं उठून तिचं आवरून ती जात असते, तिला माहिती चिवडा बनवलेला आहे तो थोडंसं डब्यामध्ये नेते, कधी कधी बिस्किट वगैरे घेऊन जाते ती। आणि 11:15 पर्यंत ती घरी येते, त्यामुळं मग तिचं काही नसतं, तसं थोडंसं नाश्ता केलेला असतो, त्याच्यामुळे मला तिच्या डब्याचं वगैरे काही टेन्शन नाही। मला फक्त दादूचं लवकर बनवून द्यायचं असतो आणि त्या वेळेत उठले ना आंघोळ वगैरे, थोडासा व्यायाम वगैरे आणि दादूचा डबा वगैरे 9 वाजेपर्यंत होऊन जातो, थोडासा जेवतो तो आणि मग तो शाळेत जातो। तर हे असं आपलं सकाळचं रुटीन असतं। आणि आता हे पीठ आहेत ना बघा, मला लई वेळेस मी म्हटलेलं आहे की सगळं पीठ आहे ना जेव्हा आपण गिरणीतून दळून आणतो ना तर ते चाळून घ्यायचं, म्हणजे चाळलं नाही असं जे किचनवरती खकाना वगैरे असतो ना पिठाचा बसत नाही बरं का। पण काय होतं माझ्या लक्षातच राहत नाही, जेव्हा मी डब्यात भरते मग ध्यानात येतं अरे मला पीठ तर चाळायचं होतं। आणि मग म्हटलं आता इथून पुढे ना तेच करणार आहे की ना अगोदर पीठ चाळून घेत जाणार आहे मी, कारण काय होतं आपलं जे किचन आहे ना तिथं धूळ वगैरे बसते, ते पिठाचं उडतं आणि मग पुन्हा खराब होतं, असं पण होतं। तर मी पुढच्या वेळेस नक्की हे पीठ आहे ना अगोदरच चाळून ठेवणार आहे। आणि तिकडं मी भाजी बनवलेली आहे आणि ती शिजत आहे, कारण कमी गॅसवरती मुगाचं सुकं मूग केलेलं आहे दादू डब्यासाठी। आणि तोपर्यंत म्हटलं आता भाजी शिजेपर्यंत पीठ मळते। आणि हे जे पीठ आहे ना आपले तर कुपनचं गहू आहे बघा, तर आम्ही सगळं धान्य खातो कारण आपल्याला कुपन पण येतं, मग आपण ते असं नाही हे करू शकत। आणि ह्यावेळेस नेमकं काय झालं माहिती आहे का, मी दरवेळेस काय करत असते कुपनच्या गव्हामध्ये ना आपले जे चांगले विकतचे गहू असतात ना ते एक पायली असते, तर हे 1 पायली असं टाकते मी। पण ह्यावेळेस मी काय केलं, मला क्लास होते आणि मग दळण करायला मला वेळच मिळाला नाही, त्यामुळे मी फक्त कुपनचेच गव्हाचं दळण केलं, कारण नाही ह्यावेळेस 2 महिन्याचं कुपन आलेलं होतं। आणि मग 2 महिन्याचं कुपन असल्यामुळे म्हणलं आता एवढे दिवस हे कुपनचे गहू ठेवस तर हे एवढी एकखड्डी दळण करते आणि हेच दळून आणते, कारण त्याला किडा मुगा लगेच किडा आळी वगैरे लगेच लागल्या जाते त्यामुळं। आणि मग त्यामध्ये मी ना चांगले गहू टाकले नाही आणि मी म्हटलं येईन चांगले, पण थोडी चपात्या खूप छान येतात, पण काय होतं काठी ना अशी चिरल्या जातात। आता पीठ बघा मी किती मळलेलं आहे आणि तरी पण मी पीठ आहे ना काय केलं भिजवलं नाही बरं का, कारण मला डब्याची घाई झालेली होती दादूच्या। आणि पीठ आहे ना जर भिजू दिलं ना तासभर, अर्धा तास किंवा 20 मिनटं का होईना, जरी हे जे पीठ आहे मळलेलं भिजलं ना तरी खूप अशी मस्त चपाती येते कुपनच्या गव्हाची सुद्धा। तरी पण बघा तेल वगैरे लावून चांगल्या अशा चपात्या झालेल्या आहेत। आणि कसं असतं कधी कधी घाई असलं का नाही पीठ काय करायचं होतं, मी अगोदर पीठ मळायला पाहिलं होतं आणि नंतर भाजी करायला पाहिली होती, पण होतं कसं कारण त्याची मी म्हटलं एकदा जर भाजी केली ना कसं तिला शिजायला वेळ लागतो, भाजी शिजली ना मग कसं तो थोडंसं एक चपाती झाली का खातो पण आणि डब्यासाठी होऊन जातं ते असं हे, त्यामुळं मग थोडंसं रुटीन माझं ह्यावेळेस वेगळं झालं। नाही तर मी काय करत असते आधी चपातीच पीठमध्ये आणि मग भाजी बनवते। आणि हे बघा हे गुलाबजामुन तुम्हाला मी कालच्या व्लॉगमध्ये शेअर पण केलेले आहेत आणि खरंच इतके छान झालेले का बस। आणि खवा फक्त चांगला हवा आहे आपल्याला, एकदम असं नाही का घरगुती असा खवा मिळाला ना तर एकदम बेस्ट। आणि मग गुलाबजामुन बघा तुम्ही इतकी छान होतात आणि खायला सुद्धा खूप छान लागतात, एकदम साध्या सिंपल एकदम झटपट असे बनवलेले आहे, तर चॅनलवरती जाऊन नक्की बघा बरं का। आणि मग ही तयारी चालू आहे आता। आणि भाज्यासुद्धा मला 2 बनावं लागते, एक दादूला डब्याला एक आणि नंतर आम्हाला एक सुकी एक पातळ आहे, कारण आमची सुक्या भाजीमध्ये नुसतं भागत नाही, आम्हाला पातळ भाजी पण आवडते लागते। आणि मग म्हटलं आता चपात झाल्यानंतर उरलेले मूग आहे बघा पलीकडे पातेल्यात दिसत आहे तुम्हाला, तर त्या मुगाचंच म्हटलं आता काय करू पातळ भाजी बनवूया, थोडी सुकी थोडीशी पातळ।
तर ते सुद्धा तुम्हाला शेअर करीन। तर अगोदर म्हटलं पटापट चपात्या करून घ्यावा, आणि ह्या चपात्या अशा होत्या ते बरं का, कुपनच्या गव्हाच्या आहे। आणि कुपनचे गहू जरी असले ना तरी चपाती खूप छान होते बरं का, फक्त थोडंसं पीठ भिजू द्यायला पाहिजे होतं। तर ह्यावेळेस मी जरा थोडंसं घाईमध्ये होते, थोडंसं 7 पावणे 7 5-10 मिनटं जर इकडे तिकडे झालं ना का लगेच स्वयंपाकाला आपली एकदम घाई होऊन जाते। तर मग झाले आहेत आता माझ्या सगळ्या चपात्या। दादूला भाजी बनवून दिली सुकी, दादूला डबा वगैरे भरून दिला, तो गेला शाळेमध्ये, त्याला थोडंसं खायला पण दिलं। आणि नंतर आता म्हटलं चला पातळ भाजी बनवूया। तर कढईत तेल टाकलं, मूग टाकले, आणि आम्हाला एक असं कांदे टोमॅटो जास्त ग्रेव्ही वगैरे असतं ना त्या भाज्या बिलकुल आवडत नाही। कधी मधी खातो आम्ही, महिन्यातून एखादी 2 भाजी केलेली ना ती चालते, पण सारखे ग्रेव्हीच्या भाज्या कुणालाच आवडत नाही। हे आपण जे नगर साईडला राहिलाय त्यांना तर नक्की माहीत असणार आहे, कारण ग्रेव्हीची भाजी खाल्ली ना तर तुमच्या दादाला पण आणि मला पण अशी मळमळ झाल्यावर होती, जास्त टोमॅटो कांद्याचे टाकले। तर आम्हाला कसं शेंगदाण्याच्या भाज्या आणि वाटून घाटून भाज्या आवडतात, आणि मुलांना सुद्धा ती सवय लागलेली ना, तर त्यांना पण सुद्धा असं जास्त ग्रेव्हीची भाजी लईत कधी मध्ये आवडती, पण सारखी नाही। तसं शेंगदाण्याची भाजी वाटून घाटून म्हटलं ना तर रोज दिली तरी कंटाळा येत नाही मुलांना। तर आता हे बघा मी असं मुगाचं मस्त छान असं भाजी करते, आणि एकदम भारी भाजी लागते खायला बघा। काही टाकणार नाही जास्त, मी टाकले, काळा मसाला जो आहे ना तो टाकलेला आहे। तर हा काळा मसाला आहे ना मला आईनं दिला होता, आणि इतका छान टेस्ट आहे ह्या मसाल्याची, भाजी पण इतकी भारी लागते ना। आता माझा मसाला नेमका संपत आलाय, आणि आता तुम्हाला तर माहिती आहे सगळा पाऊस चालू आहे। आईनं मला मिरच्या पण दिल्या, मसाला आणून मसाला फक्त दळायचा, पण पावसामुळे काही होईना असं झालेलं आहे। आणि पाऊस कसा येतो जातो, मग ते गिरणीवाले दळून देत नाही, कारण मिरच्या असं सादळलेल्यावानी होतात, आणि त्या काढलेल्या मशीन असतील त्याच्यात ते बारीक होत नाही। आणि मग आता प्रश्न पडला आता काय करावं ते समजत नाही, आणि विकतचा मसाला वापरावा लागेल मग असं होईल। आणि काही नाही, थोडं शेंगदाण्याचं कूट टाकला, लसूण शेंगदाण्याचा, आणि परतून घेतला आणि पाणी टाकलं, आणि असं मस्त छान असं हे मुगाची भाजी आहे, मिसळ म्हणा आपण झालेली आहे। तर खायला खूप छान लागते बघा, पाण्यावानी दिसते, कारण शेंगदाणे ना मी पातळ नाही केले, कूट टाकलेलं आहे। पातळ जर केलं असतं तर घट्ट रस्सा झाला असता, आणि एकदम नावाला थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहे। आणि म्हणलं आता चला भाजी तिकडं होईपर्यंत आपल्या इकडं किचन वगैरे सगळं कसं क्लीन करते मी, काय करते, हे माझं जे रोजचं रुटीन आहे तर ते मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करते। तर म्हटलं चला आता आपण हिंडणं फिरणं खूप झालं इकडं तिकडं गावाला, तर जे आपलं डेली रुटीन आहे घरातलं ते शेअर करत जाऊया। आणि डेली रुटीन शक्यतो हे जे कामाचं क्लिनिंग वगैरे आहे ना तर हे व्लॉग जास्त फॅमिलीला आवडतात, आणि देवपूजाचे वगैरे ते सुद्धा आवडतात, तर ते सुद्धा मी शेअर करणार आहे। आजच्या ब्लॉगमध्ये देवपूजा वगैरे काही शेअर करणार नाही मी, कारण कसं आहे, कारण हे व्हिडिओ शूट करून करायचं म्हटलं का होत नाही, तसं माझ्या 11 साडे 11 पर्यंत सगळं होतं। कधी कधी माझं आहे ना, मी ना काय करत असे तुम्हाला सांगते, 12 साडे 12 1चा टायमिंग गेला ना माझं सगळं काम वगैरे आवडते, आणि मग नंतर देवपूजा करत असते। कारण त्यानं कसं आहे की सगळं आपल्या एवढ्या वेळात माझं नाही होत, कारण मला व्हिडिओ एडिट असतो, काही थोडंसं इकडं इंस्टाग्रामला थोडेसे पोस्ट वगैरे टाकायचे असतात, रील्स वगैरे बनवायचे असतात, आणि थोडासा कुणाचा फोन आला, क्लास असतात तुम्हाला तर माहिती आहे, फोन तर हा चालूच असतो, आणि मग कसं असतो अर्धा तास 1 तास कुठं जातो समजत नाही। तर त्यामुळं असं काही नाही, आपल्या मनात श्रद्धा हवी, वेळ फक्त 12च्या टायमिंगला नाही, 12 टायमिंग होऊन गेला की मग माझी मी देवपूजा निवांत रिलॅक्समध्ये करत असते, आणि मला निवांत देवपूजा करायला आवडते, असं घाई गडबडीत करून पण उपयोग नाही आहे। तर मी माझ्या अशा पद्धतीनं मी माझं सगळं जे रुटीन आहे तर ते करीत असते, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल, तर पूर्ण बघत राहा व्हिडिओ। आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की लाईक करा बरं का, तुमची लाईक केले ना तर थोडं मोटिवेट होतं। कमेंट करा तुम्हाला यातलं काय आवडलं नाही ते, आणि भांडे तर खूप पडतात बघा, नाही म्हटलं ना आपण तर। आणि किचन सगळ्यात छोटा आहे बघा, किचन छोटा असल्यामुळे होतं काय माहिती आहे का, की लगेच खराब होतो, किंवा लगेच असं नाही का पाणी वगैरे होतं, खाली पण पाणी सांडलं जातं, कारण त्याला कडाने हे ड्रेस पण ओला होतं, मग मला ड्रेस पण चेंज करावा लागतो, ह्या अशा भरपूर गोष्टी। आणि मग कपडे जास्त निघतात, ह्या बघा एक म्हणजे किती साऱ्या गोष्टी असतात, आणि मग सगळंच काम वाढतं ना आपलं, असं होतं, कारण फरशी पुसावं लागती, खालचं घर घाण होतं, म्हणजे ह्या अशा गोष्टी होतात। आणि मग भांडीची जाळी एका साईडला, भांडे एका साईडला तिथंच ठेवावं लागतात, सगळ्या गोष्टी ध्यान करून मग करावं लागतं। पण आता मला सवय झालेली, मला काही वाटत नाही, कारण कसं आहे त्यांना भाड्याच्या घरापेक्षा आपण स्वतःचं छोटं का असं ना खूप महत्त्वाचं आहे, आणि ते जे माझं आहे मला खूप
म्हणजे मला याच्यात खूप आनंद आहे, कारण मी सिंगल रूममध्ये राहत होतो, तर त्यापेक्षा आपलं किती मस्त आणि भारी आहे. तर हे बघा आपली भाजी झालेली आहे. इथं मटकीची पलीकडून वाटीमध्ये आहे सुकी भाजी आहे. तर हे असं सगळं मी आज आपला स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता आपलं हे किचन वगैरे सगळं लगेच क्लीन करून घ्यायचं आणि मग जेवलेले भांडे वगैरे आहे ते नंतर थोडंसं वेळाने म्हणजे सगळं आवरल्याच्या नंतर पण मी घासत असते, असं काही नाही की लगेचच घासावं म्हणून. तर मग मी काय करायचे, भाज्या वगैरे झाले की लगेच भाज्या काढून घ्यायच्या आपल्या भांड्यामध्ये कशात, आणि सगळे भांडे वगैरे सगळे लगेच जेव्हाचे तेव्हा सगळे घासून घ्यायचे. म्हणजे काय होतं 4-4 बारेचे जास्त पसारा आणि राहाडा दिसत नाही किचनवरती. कारण छोटं किचन असलं का मग पटकन आवरून ते व्यवस्थित ठेवलं तरच चांगलं म्हणते. आणि हे जे रोज आहे ना, मला तुम्हाला सांगते या फरच्या वगैरे किचनच्या ज्या आहेत ना सगळ्या क्लीन करावं लागतात. कारण काय होतं तुम्हाला सांगते, आपलं जे किचन आहे ना छोटं आहे आणि किचनच्या वरतीच ना आपले कडप्पे आहे, त्याच्यात बरण्या वगैरे आहे. आणि जे काही आता मी पीठ वगैरे चाळलं किंवा भाजीला फोडणी वगैरे दिले का लगेच ते धूळ जे आहे ना त्या बरण्यावर साचतं. आणि मग त्यामुळे मला काय होतं माहिती का, 4 दिवसाला 8 दिवसाला हे किचनवरच्या ज्या बरण्या आहेत त्या घासावंच लागतात. जर नाही घासल्या तर एकदम चिकट थर त्यांच्यावर तयार होतो आणि थोडंसं काम वाढतं बरं का. पण जाऊ दे, त्या निमित्तानं काय ना आपलं किचन पण टापटीप राहतं आणि फ्रेश राहतं आणि सारखं वस्तू आपल्या हाताखालून जात राहतात. तर मग आता माझी भांडी सगळे झालेले आहेत घासून बघा. ह्या पद्धतीने आता आपल्याला करायचं आहे किचन सगळं व्यवस्थित क्लीन. आता मग हे करायचं म्हटलं की हे सगळं पुन्हा खाली ठेवा, मग सगळं पुसून घ्यायचं. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे का धूळ वगैरे सगळी बसलेली असते. आणि किचन वाटा पण साधा आहे. आणि हे तुम्हाला जे दिसत आहे ना छोटं पिवळ्या कलरचं, तर ते मी ते हे आणलेलं होतं वॉलपेपर, आणि तो लावला होता ह्या किचन वाट्यावर. म्हटलं जरा चांगला लुक येईल, पण त्याने झालं वेगळंच. करायला गेले एक आणि झालं एक, असं होतं. आणि तो ना एक तर त्याच्या खाली ना काय व्हायचं माहिती आहे का, काही असं पीठ वगैरे चाळलं किंवा भाजीचं थोडंसं कण वगैरे अन्नाचं काही असलं ना त्याच्या खाली जाणार, आणि त्यामुळं काय व्हायचं घरामध्ये थोडेसे 1-2 झुरळ व्हायला लागले होते. मग मी काय केलं, सगळा काढून टाकला, पण तो तेवढा निघलाच नाही आणि तो तेवढा त्या किचनवरती तसाच राहिलेला आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा हा कागद कशाने काढायचं ते. मला असं वाटतं काहीतरी स्प्रे आहे, पण त्याचं नाव मला माहीत नाही. नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला माहीत असलं तर. आणि आता ह्या बघा ह्या पद्धतीनं आहे ना, तर किचन आणि किचनची वरची फरची लगेच एक कापड मारून घेतलं ना तर काय होतं माहिती आहे का, की ते धूळ होत नाही आणि भांडे पण असे चकाकक राहतात, व्यवस्थित दिसतात. तर मग मी पण तेच केलेलं आहे. सगळे भांडे लगेच काचा वगैरे, कारण त्या काचाला तर सारखं पुसावं लागतं, नाही तर लगेच त्याची धूळ जमा होते. आणि मग त्याला एक हात मारला. कधी कधी मी पुसते, कधी कधी आपल्या दीदीला सुद्धा सांगत असते बरं का, ती घरी जर असती तर. पण आता दीदी कशी कॉलेजला चालू झालं, आता ती गेली कॉलेजला. मेन म्हणजे ती आत्ता 12वीला आहे आणि तिला 12वीचा अभ्यास आहे. आणि कसं आहे बरं का तुम्हाला सांगते, आणि जरी दीदी 12वीला असली ना तर काम खूप असतं बरं का, आणि एकट्याला करायचं नाही, कारण माझं क्लास वगैरे असतात. आणि ते क्लासमुळं कसं होतं माझे 5-6 घंटे त्याला जातात. आणि मग दीदीची मी काही नाही, पण तिला मी म्हणत असते तेवढी मला फारच्या पुसायला मदत कर, तेवढं एक कामाला मी दीदीची मदत घेत असते. आणि बाकीचं काम मी सगळं करते, पण तिला म्हणत असते तेवढं तू पुसायचं काम तुझं काम आहे. कॉलेजवरून आली ना ती तेवढं घर पुसून घेणार, आणि मग तिचं जेवण वगैरे सगळं, आधी जेवण वगैरे सगळं करते आणि मग घर पुसते ती, असं आहे. म्हणजे ती तिच्या पद्धतीनं तेवढं काम ती तिचं करून घेत असते आणि एकदम मस्त छान असं निर्मळ करते. कधीमध्ये मी पुसते, शक्यतो मी नाहीच पुसत बरं का, कधी लई वाटलं तर. नाही तर दीदीचं आपलं तेवढं पुसायचं काम करत असते घर, आणि बाकीचे किचनचं वगैरे सगळं मलाच करावं लागतं. आणि थोडीशी व्हायना आता मुलं हाताजोगी झाले, थोडीशी तेवढी मदत होत राहते. एक कामाची व्हायना मदत झाली तरी छान वाटतं. तर ह्या पद्धतीने आपलं हे जे किचन आहे बघा सगळं क्लीन वगैरे झालेलं आहे. आणि सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतर आपलं किचन असं दिसत आहे आणि एकदम मस्त छान वाटतं. आता बेसिंग वगैरे, तर बेसिंग पण सुद्धा तुम्हाला सांगते कारण त्याचं शिमीट निघायला लागलेलं आहे बेसिंगचं, तर थोडंसं मग त्याच्यामुळे ते तसं दिसतंय. तर हळूहळू आता जसजसे पैसे येतील मला तसतशी मी त्याचे थोडंसं चेंज करीत जाईन व्यवस्थित. तर ह्या पद्धतीने आता किचन सगळं क्लीन झालेलं आहे. आता राहिलं आहे घरं वगैरे झाडून झुडून घ्यायचं आणि देवपूजा आणि फरच्या वगैरे पुसायचं. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी देवपूजा केलेली आहे, पण ती शेअर करणार नाही आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल मग. तर देवपूजेनंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करीन मी. तर आता मग किचन वगैरे सगळं आवरलं, क्लीन वगैरे झालं ते. तर म्हटलं चला आता घरं वगैरे झाडून घेऊया. आधी सोपे वगैरे सगळे झटकून घेऊया, कारण आपल्या घरात मांजर असते ती इकडं तिकडं बसत असते, तुम्हाला तर माहीत आहे. त्याच्यामुळे सगळं क्लीन वगैरे ठेवावं लागतं. आणि क्लासला मुलं येतात, मग घर कसे थोडे व्यवस्थित असलेले छान वाटतंय. तर मग हे बघा सगळे पुसून झटकून घेतलेलं आहे. आणि तेवढ्या 11:15 वाजले, दीदी आली आपली बघा.
आणि मग आता दीदी आलेली आहे तर तिनं हातात फोन धरला आणि मग ती घेत आहे माझा व्हिडिओ आणि माझं चालू आहे घरं झाडायचं काम. आता मी घरं वगैरे झाडल्याच्या नंतर दीदीला नंतर म्हटलं तू हे घर पुसून घे आणि मग दीदीनं घरं वगैरे पुसले, जेवण वगैरे झाले आणि मग नंतर मी माझी 12चा टायमिंग तुम्हाला माहिती आहे, 12चा टायमिंग टळला की मग माझी नंतर पूजा मी करत असते. कारण सकाळी सकाळी माझी पूजा होत नाही, कारण तेवढा मला वेळ पण नसतो आणि उरकत पण नाही, कारण सकाळी सकाळी डब्याची घाई असते आणि पहाटे 5-6ला जरी उठायचं म्हटलं तरी उठणं होत नाही. हळूहळू लावणार आहे मी लवकर उठायची सवय. तोपर्यंत आपलं आहे आज सध्या असं रुटीन आहे, लवकरच लवकर उठायचा प्रयत्न करणार आहे. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.